तिन्ही व्ही फॅक्टर बघायला मिळत आहे. वैभव, व्ही फॉर वैभव, विघ्नेश आणि विजय. टायमर स्टार्ट. वैभवचा पहिला बॉल फुल टॉस तिकडे ऑफ साइडला. पॉइंट क्षेत्ररक्षक बॉल पर शॉर्ट पॉइंट क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिले बॉल पासून. पहिल्याच बॉल वरती आले सिंगल. सिंगलने खातं खोललंय ते म्हणजे आंतरद्वारे टीमने. त्यांचा विजय. वरेरी टीमचा ब्रँड विजय. विजय कशा प्रकारे बॅटिंग करणार या मॅच मध्ये. हो, लोअर फुल टॉसला बसून फटका मारायचा होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. सुंदर क्रिकेट मैदानामध्ये चांगलं आहे. ज्या प्रकारे गोलंदाजी होते तेवढ्याच दर्जाचा सुंदर दर्जाची फिल्डिंग आणि चांगले रनिंग बिटवीन द विकेट. पहिले दोन्ही सुंदर बॉल होते त्यांच्यावरती 2 धावा धावून पूर्ण केल्या. सिंगलच्या साईडने 2 रन स्कोर कार्ड वरती लागल्यात. मुख्य अंपायरच्या भूमिकेमध्ये संगम बोराडे आणि त्यांचे समवेत बंटी आपल्याला बघायला मिळतात. पूर्ण दिवस अंपायरची भूमिका पार पाडली आहे आणि ते आम्हाला बोलत होते संध्याकाळी कबड्डीची मॅच सुद्धा आहे. चांगलीच थाईजना प्रॅक्टिस दिली आज. हो, गतीमध्ये परिवर्तन. काय गोलंदाजी आहे. वैभव आज मात्र बॉलिंगने त्याची गुणवत्ता सिद्ध केली आहे. त्याच्या बॉलिंगची जी चमक त्याने मैदानामध्ये दाखवली आहे ना आज, प्रेक्षकांची मन जिंकून घेतली वैभव याने. ज्या हाईटने गोलंदाजी रिलीज करतो बॉल, त्याच्यामध्ये परिवर्तन आहे. स्लोवर टाकतो मध्येच. ओ, यॉर्करचा प्रयत्न समोरच्या दिशेला. तिथे फिल्डर आहेत लॉंग ऑफला सेट केलेत. निलेश एकच धाव मिळेल. सिंगलच्या सहाय्याने 3 रन स्कोर कार्ड होते लागल्यात. विजय वर्सेस वैभव. बेस्ट वर्सेस बेस्टचा बॅटल मैदानामध्ये. हो, यावेळेला सन्मान दिलाय चांगल्या चेंडूचा. आता चांगल्या चेंडूवरती सुद्धा 5 बॉल झालेत. 5 बॉल 4 रन्स. 4ही आलेला सिंगल. रोखून ठेवलंय. ज्या लेंथ वरनं ज्या अँगलने गोलंदाजी करतोय, राऊंडने गोलंदाजी करतोय, ब्लॉक करतोय पूर्णतः बॅट्समॅनला. कोणताच हात खोलण्याचा मौका देत नाहीये. पहिल्या 5 बॉलवरती फक्त 4 धावा खर्च केल्यात. कशा प्रकारे शेवट करणार या पॉवर प्लेच्या ओव्हरचा वैभव. दांडी 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 गुल. पहिली विकेट. बॅक टू द डग आउट. चारोखाने चित करून टाकलं होतं दोन्ही फलंदाजांना. फक्त बघण्यास भाग पाडलं गोलंदाजीवरती. वैभव सुरेख कामगिरी या मॅच मध्ये सुद्धा. लगातार 3 मॅच मध्ये प्रभावित कामगिरी वैभव यांची बघायला मिळते. आता मात्र विजय नॉन स्ट्राईक विजय कशा प्रकारे बॅटिंग करणार, कारण की पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 1 ओव्हर मध्ये धावा खर्च केल्या त्या फक्त 4. नवीन फलंदाज मैदानामध्ये चाललेत रोशन. चला दुसरी टीम फिल्डिंग लावून घ्या. 10 मिनिटाचा पहिलाच टाइम आहे तुमच्याकडे फक्त 2 ओव्हर खर्च करायला. अजूनही 6 मिनिटं बाकी आहेत. 6.5 मिनिटं बाकी आहेत तुमच्याकडे ही ओव्हर डिलिव्हर करण्यासाठी. आमचे घोडोलीचे जे प्रेक्षक मॅच बघण्यासाठी आलेत दूरवरून, त्यांना विनंती असेल की स्टेजवरती येऊन बसू शकता. त्यांना विनंती असेल, मुन्ना असतील, त्यानंतर वैभव, त्यांना विनंती आहे स्टेजवरतून मॅचचा आनंद घ्या. बॉलिंग मार्क वरती निलेश बघायला मिळतात. स्ट्राइक एंड वरती विजय. लोअर फुल टॉस पॅड वरती बॉल तर षटकाराच्या दिशेने घालवणार ही गॅरंटी. हा म्हणजेच बॅटिंग करतोय म्हणजे आंतरट संघाचा घणाघाती फलंदाज विजय. विजयची लेग साइड इतकी स्ट्रॉंग आहे की जर त्याच्या पट्ट्यामध्ये बॉल मिळाला तर सीमारेषेच्या पारच पोहोचवतो. आज सकाळपासून षटकारांचा पाऊस पडलाय तो म्हणजे विजयाने. पॅड वरती अतिशय स्ट्रॉंग आहे लेग साइडला. पुढचा बॉल यावेळेला विकेट किपरची चुकी आणि या चुकीला माफी नाहीये.
वाईड आणि वाईड प्लस बोनसच्या आलेल्या 4 धावा. पहिली ओव्हर विजयची, पहिली ओव्हर वैभव यांची, ज्याच्यामध्ये फक्त 4 धावा खर्च झाल्या होत्या, त्याच्या मात्र पाणी फिरवताना दिसतोय. मात्र हा गोलंदाज निलेश पहिलाच बॉल, एकच बॉल खर्च केला, एकाच बॉलावरती आतापर्यंत 11 रन्स खर्च केल्यात. स्कोर कार्ड पुढे गेलाय, धावा झाल्यात स्कोर कार्ड होती 15. लेंथ चांगली करावी लागेल, सुधारावी लागेल रेंज आपल्या निलेश यांना. बॅटच्या स्लॉट मध्ये तर फेकून देणार आउट ऑफ द प्लॉट मध्ये. अशा प्रकारे गोलंदाजी जर झाली तर मात्र डोई जर ठरवू शकते फिल्डिंग करणाऱ्या टीमला. पहिल्या बॉलरने किती चमकदार कामगिरी करू द्या, मात्र त्याची साथ जर बाकीच्या बॉलरने दिली नाही तर मग चित्र बदलून टाकतो गोलफलंदाज. आणि तेच चित्र मैदानामध्ये विजय पहिल्या ओव्हर मध्ये स्वतःला रोखलं. चांगला गोलंदाज होता, चांगले चेंडू होता, सन्मान दिला. आता मात्र चुकीच्या चेंडूंना योग्य ट्रीटमेंट देतोय. भाग पाडलाय विचार करण्यासाठी, फिल्डिंग बदलण्यासाठी, ते म्हणजेच धोत्रे टीमला. 21 रन स्कोर कार्ड वरती लागल्यात. 21. दोन बॉल वरती 2 षटकार आले. सुरुवात केली आक्रमण करायला विजयाने. अंतराट टीम साठी एक चांगला टोटल जर सेट करायचं आहे, विजयांचं चालणं गरजेचं आहे आणि ते विजयांचं चालणं मैदानामध्ये सिद्ध झालंय. त्यांनी स्टार्ट घेतलाय विजयाने, गाडी टॉप गिअर मध्ये टाकण्याचा प्रयत्न विजयांचा. निलेश यांचा पुढचा बॉल स्लोवर, त्याला ओळखलं होतं, स्लॉक स्वीप खेळायचं होता. तिकडे चेंडू दोन्ही क्षेत्ररक्षकांना बीट करून 4 धाव्यांसाठी. विकेट कीपर निराश आहेत, गोलंदाज निराश आहेत, मात्र खुश आहेत. त्यानंतर दोन्ही टीमचे सगळेच प्रेक्षक आणि डगआउट. जिकडे 2 धावा रोखू शकले असते तिथे 2 धावा एक्स्ट्रा खर्च केल्या. आणि पुन्हा एकदा स्ट्राइक वरती आलाय विजय. या ओव्हर मध्ये पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती वाईडच्या 4 धावा, त्यानंतर षटकार आणि आता आलाय चौकार. 3 बॉल मध्ये 21 धावा खर्च झाल्यात. निलेश कमबॅक करणार की या ओव्हरला मोठं बनवणार विजय? काय घडणार आणि काय बिघडणार मैदानामध्ये? पुढचा बॉल निलेश यांचा, स्लॉक स्वीप केलाय, पुन्हा एकदा कावकोणाच्या दिशेने चेंडू आउट ऑफ द पार्क. अजून एक षटकार या ओव्हर मध्ये, तिसरा षटकार 4 बॉल मध्ये बघायला मिळतोय. विजय, ये बल्लेबाज ना सूरत दिखता है ना मुहूर्त दिखता है, ये बस अपने टीम की जरूरत दिखता है. आणि जरूरतला जो कामाला येतो तो म्हणजेच खरा बॅट्समन आपल्या टीमचा. यॉर्कर बॉलला खणून काढला, हेलिकॉप्टर तिथे चुकीला माफी नाहीये. आणि अशा प्रकारे फिल्डिंग केलं तर तुमच्या टीमला ट्रॉफी नाहीये. अशी फिल्डिंग नाही झाली पाहिजे. किती पण प्रेशर सिच्युएशन असो, तुमच्या सर्वात टीमचे इम्पॉर्टंट फिल्डर, बेस्ट फिल्डर आपण समोर लावतो लॉंग ऑन लॉंग ऑफ ला. प्रेशर 5 बॉल झाले त्या ओव्हर मध्ये, 35 रन स्कोर काढला त्याला. 35 पहिल्या ओव्हर मध्ये 4 धावा होत्या, ओव्हर मध्ये 31 धावा खर्च झाल्यात. फिल्डिंगची साथ सुद्धा मिळत नाहीये. जिथे 2 चौकार आडले असते तिथे 31 धावा आल्या या ओव्हर मध्ये, ज्याच्यामध्ये 3 षटकार 2 चौकार 18 आणि त्या 8 26 आणि 5 रन एक्स्ट्राच्या म्हणजेच 31. टायमर चालू आहे. एक बॉल तुम्हाला वेळ टाकायचा, आता एक फिल्डर आतमध्ये आणावा लागेल या बॉल साठी सुद्धा. विजय आणि विजय मैदानावरती एकच नाव आज सकाळपासून चालू आहे बॅटिंग मध्ये. लेग साइडच्या दिशेला चुकीचा बॉल, योग्य उत्तर शोधलंय, डीप फाईन लेगला एक दर्जेदार फटका. स्लॉक स्वीप
या झटपट क्रिकेटमध्ये बरेच खेळाडू सूर्यकुमार यादव यांना बघितल्यानंतर आता जे आपले स्टार खेळाडू टेनिसचे खेळतात फरदीन वगैरे यांना बघून बरेचसे खेळाडू प्रभावित झालेत. लेग साइड प्रेफर करतात आणि त्या लेग साइडला मेजवानी पेश केली विजय याने. सर्व बॉल लेग साइडला चौकार षटकारामध्ये पोहोचवले. या ओव्हरमध्ये धावा खर्च झाल्या त्या 35. स्कोर कार्ड धावा लागल्यात वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरट संघाच्या 1 बाद 39. क्रिकेट ऐसा गिरगिट कब रंग बदलेगा किसी को पता नहीं चलता. आणि असा रंग बदललाय. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 4 होत्या, आता मात्र दुसऱ्या ओव्हर समाप्तीनंतर 39 झाल्यात. गोलंदाजीसाठी सनी आलेत. स्ट्राईक एंड वरती आता रोशन बघायला मिळतात. रोशन कशा प्रकारे साथ देणार विजयांना. वैभव स्वतः आता मात्र फील्ड सेट करतात. फिल्डरची साथ मिळणं गरजेचं आहे. काही धावा रोखू शकले असते मात्र तिथे सुद्धा मिसफील्ड करता 2-2 रन्स एक्स्ट्रा दिलात. प्रत्येक रन तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये बनवायचे. सनी सज्ज झालाय. क्रॉस बॅटेड खेळले समोरच्या दिशेला. फिल्डर कॅच ड्रॉप करतात आणि जिकडे एकच धाव मिळतीये. ते बोलतात ना घर फिरला की घराचे वाशे फिरतात, तशा प्रकारचे आता समीकरण मैदानामध्ये बघायला मिळते फिल्डिंग टीमचा. प्रेशर थोडंसं कमी करून फिल्डिंग करायला पाहिजे, कारण की तुम्ही लास्ट राऊंड पर्यंत पोहोचलात, स्वतःला सिद्ध करून लास्ट राऊंड पर्यंत पोहोचलात. अशा वेळेला ह्या मॅच मध्ये तुमचं 100% येणं गरजेचं आहे. सिच्युएशन काही असो, तुमचं पॉझिटिव्ह गेम, तुमचं 100% एफर्ट मैदानामध्ये प्रत्येक खेळाडूने देणे गरजेचं आहे. 1 गाव 11 आपण इक्वेशन आपलं बघायला मिळतं आपल्या या ग्रामीण क्रिकेटमध्ये. गावाच्या नावासाठी आपण खेळ करतो आणि तसाच खेळ झाला पाहिजे. वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरट संघ 40 धाव्यांवरती पोहोचलाय. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा आलाय विजय. यावेळेला त्याच्या रायडर पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न. अंपायर आमच्याकडे इशारा करतात इट्स अ वाईड बॉल. एक्केचाळीस धावा स्कोर कार्ड वरती आहेत. सनी बॅट्समॅनच्या रडार पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करतायत. त्यांना माहिती आहे लेग साइडला विजय स्ट्रॉंग आहेत म्हणून बॉल बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न थोडा फसला. येणारे 5 बॉल कशा प्रकारे डिलिव्हर करणार सनी. सनी टू विजय. हा बॉल शॉर्ट पॉइंटला मारायचा होता, तिथे थर्मलचे क्षेत्ररक्षक पहिल्या अटेम्प्ट वरती बॉल फील्ड करू शकले नव्हते. या वेळेला मात्र या बॉल वरती आले सिंगल. सिंगलच्या सहाय्याने 42 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. एका चांगल्या टोटल कडे वाटचाल विजयच्या बॅटिंग मधून बघायला मिळतीये. 9 बॉल मध्ये विजय खेळतोय 33 रन वरती. सुंदर इनिंग या मॅच मध्ये सुद्धा पेश केले. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. रोशन आणि विजय कुठपर्यंत स्कोर कार्ड घेऊन जाणार. मॅच चालू आहे.